नमस्कार मंडळी, आज आपण ओतूर या ठिकाणी, जुन्नर तालुक्यातील ओतूर या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये उपस्थित होणार आहेत. त्यांची जाहीर सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. तर संपूर्ण जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील जेवढे काही उमेदवार आहेत व त्यांचे सहकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. मोठ्या संख्येने गर्दी या ठिकाणी जमा झालेली आहे. काही तरुण सहकारी आहेत, त्यांना सुद्धा आपण जाऊन विचारूया थेट की काय सध्या काय नियोजन आहे, काय आहे. नमस्कार दादा. नमस्कार. आपण कोणत्या गटातून आलात? आम्ही बोरी बुद्रुक गटातून गणातून आलेले पंचायत समिती म्हणजे बोरी खोडद गटातून तुम्ही जिल्हा परिषद गटातून आलात. मला हा प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही आज उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेच्या सभेकरता आलात. मग तुमचं जे उमेदवार आहेत ते नेमके उमेदवार कोण आहेत आणि तुम्ही कोणत्या उमेदवारामागे येऊन या ठिकाणी कसं नियोजन केलेलं आहे? आम्ही बोरी बुद्रुक जिल्हा परिषद गट या ठिकाणी जयश्रीताई खंडागडे व खाली बोरी बुद्रुकचा गण पंचायत समिती राजेश्वर गाडगे आणि वरती निलकताई यांच्या वतीने इथे सभेला आलेले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, शिवसेनेचे प्रमुख, हे सभेला येणाऱ्या सर्व शिवसैनिक कार्यकर्त्यांना व मतदारांना संबोधित करणार आहे. त्या जाहीर सभेसाठी आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहे. बर, तुमच्यासोबत एकूण किती कार्यकर्ते आलेत? काही अंदाजे आकडा आपल्याला सांगता येईल? 400-500 कार्यकर्ते आहे आमच्या गणातून, बोरी गणातून सर 400-500 कार्यकर्ते आलेले. बर, मग तुम्ही या ठिकाणी कार्यकर्ते सगळे सोबत येत असताना, उमेदवारांसोबत येत असताना तुम्ही काही शक्ती प्रदर्शन करत आलात, रॅली काढली आहे का? हा, रॅली काढली ना आम्ही, शक्ती प्रदर्शन केले, गाड्यांचे त्या गणातून रॅली काढून आणलेली आहे. बर, जिल्हा परिषद गटामध्ये बोरी खोडद या जिल्हा परिषद गटात या तुमच्या उमेदवार जे असतील शिवसेनेचे, त्या शिवसेनेसाठी काय कसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा? छान आहे प्रतिसाद. एकनाथ शिंदे साहेब त्यांनी जेव्हा धनुष्य हातात घेतलाय तेव्हापासून उत्सुकता वाढलेली आहे कार्यकर्त्यांची. जुना पक्ष आहे धनुष्यबाण, या उत्सुकतेने ऑटोमॅटिक आता लोक पक्षाकडे ओढवत आलेले आहे आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद आहे. दादा, आपलं गाव? निमगाव सावा. तुम्ही पण निमगाव मधून? हो, आपण निमगाव सावा. या ठिकाणी काही तरुण सहकारी आहेत. नमस्कार दादा, मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कोणत्या गणातून आला? बोरी गणातून. तुम्ही सुद्धा बोरी गण. मग तुम्ही जे शक्ती प्रदर्शन केले, तरुणांचा उत्साह कसा आहे? चांगला आहे. चांगला हो. आहे. आणि महिला वर्ग असेल किंवा शेतकरी वर्ग असेल, यांचा सुद्धा कसा प्रतिसाद मिळतोय? चांगला प्रतिसाद म्हणजे. या ठिकाणी तरुण सहकारी आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. नाव? सुशांत हांडे. हांडे साहेब, तुम्ही कोणत्या गणातून आलात, कोणत्या जिल्हा परिषद गटातून आलात? बोरी खोडद. बोरीतूनच. मग सध्या बोरीमध्ये नेमकी हवा कोणाची वाटते? बोरीमध्ये धनुष्यबाण, त्याची अख्ख्या तालुक्यामध्ये धनुष्यबाणाची हवा आहे. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याच्यानंतर रामभाई रेपाळे शिवसेना सचिव यांच्या नियोजनाखाली, श्रद्धा सोनवणे सन्माननीय आमदार श्रद्धा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही जी निवडणूक आहे, आता तुम्ही बघितलं असताना या नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या, याच्यामध्ये श्रद्धाचा स्ट्राईक रेट 100%, धनुष्यबाणाचा 100% स्ट्राईक रेट आहे. 4 नगर परिषदा श्रद्धांनी आणून दिल्या आणि याची प्रचिती तुम्हाला या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला या जुन्नर तालुक्यामध्ये भेटेल. बर, तुम्ही तुमचं गाव निमगाव म्हणताय आणि निमगावच्या पंचायत समिती करता एक तुम्हाला तिकीट संधी मिळालेली आहे. तर तुमच्या निमगावमधून त्या सीटासाठी प्रतिसाद कसा मिळतोय? पॉझिटिव्ह. म्हणजे संपूर्ण गाव तुमच्या त्या सीटासाठी पाठीमागे आहे? आता गाव म्हणता येणार नाही, पण पॉझिटिव्ह आहे. सीट निवडून यायची शक्यता आहे. राजू शेठ आता या ठिकाणी मला वाटतं रॅलीमध्ये आहेत की इथं पोहोचलेले आहेत? पोहोचलेत ना. मग त्या रॅलीमध्ये एकूण किती गाड्या होत्या? काय तुमचा जो ताफा होता तो नेमका कसा होता? 101 गाड्या होत्या. सगळ्या 100च्या प्लस गाड्या होत्या. बरं, चालते. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.